पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची सोय। या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत। सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था, पार्टी तसेच स्वागत समारंभ, वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध। यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी वीकेंड निवासाची सोय उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। साईनंदन रिसॉर्ट, पंढरपूर सांगोला रोड, खर्डी नजीक, पंढरपूर। संपर्क 9797 9750 71। विद्युत मोटर बाहेर काढण्यासाठी एक तरुण शेततळ्यात उतरला। शेवाळा असल्यानं पाय घसरून तो तरुण पाण्यात पडला। पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मित्राला वाचवण्यासाठी दुसरा तरुणही पाण्यात उतरला, परंतु तळ्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं यावेळी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। ही दुर्दैवी घटना गंगापूर सरंजपूर शिवारातील शेततळ्यात उघडकीस आली आहे। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। धनंजय अण्णासाहेब सोनवणे, वय वर्ष 24, राहणार मालुजा खुर्द, तालुका गंगापूर, व रोहित रमेश भांगे, वय वर्ष 22, राहणार खडका फाटा, जळका, तालुका नेवासा, अशी मृतांची नावे आहेत। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील मालुंजा खुर्द येथील अण्णासाहेब सोनवणे यांचे सरंजपूर परिसरात शेततळे आहे। शेततळ्यापासून काही अंतरावर धनंजय यांचं कुटुंब वास्तव्यास असतं। रोहित हा नेवासा येथील रहिवासी आहे आणि त्याच्या आईचं निधन झाले। तो गेल्या काही दिवसांपासून धनंजय यांच्याकडे राहायला आला होता। दरम्यान शेततळ्यात टाकलेल्या मोटारमधून पाणी येत नसल्यामुळे धनंजय सोनवणे हा रोहित सोबत शेततळ्यात गेला। शेततळ्यात उतरून मोटार बाहेर काढत असताना गाळ असल्यानं तो पाण्यात बुडू लागला। धनंजयला वाचवण्यासाठी रोहित देखील पाण्यात उतरला। यावेळी धनंजय व रोहित दोघेही पाण्यात बुडाले। बराच वेळ झाला तरीही धनंजय घरी न आल्यानं धनंजयच्या कुटुंबियांनी शेततळ्याजवळ धाव घेतली। त्यावेळी दोघेही पाण्यात बुडाल्याचं लक्षात आलं। ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। दोघांचेही मृतदेह पाहताच कुटुंबियांनी घटनास्थळी टाहो फोडला। नागरिकांच्या मदतीनं धनंजय व रोहित यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आलेत, मात्र गाळात रुतल्यामुळं दोघांनाही बाहेर काढणं कठीण जात होतं। सरते शेवटी जेसीबी मागवण्यात आला। अथक प्रयत्नानंतर जेसीबीच्या साह्यानं शेततळ फोडून दोघांना बाहेर काढण्यात आलं। तातडीनं दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले। या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।